जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 20व्या ओळीपर्यंत आपण काल आलो होतो. नुसदे मुख जैसे, देखी जतसे दर्पण मिसे, वायाचे देखणे ऐसे गमो जगे. म्हणजे आपलाच चेहरा आरशामध्ये आपणच पाहतो. आता माझा चेहरा मीच आरशामध्ये पाहत असल्यामुळे आरशात जे दिसतं ते पुन्हा मीच आहे, पाहणारंसुद्धा मीच आहे. आणि जेव्हा दोन्हीकडे म्हणजे दृष्टा आणि दृश्य हे दोन्ही एकच असतात, तेव्हा त्या ठिकाणी त्रिपुटी ही जाते. म्हणून वायाचे देखणे ऐसे गमो जगे, म्हणजे मी पाहत आहे ही क्रियासुद्धा तर त्या ठिकाणी नाही, कारण मीच मला पाहत आहे. म्हणून मीच मला पाहत आहे या दृष्टीने चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराज सांगतात की चांगदेवा, तू पण अशा दृष्टीनेच माझ्याकडे पहा आणि अशा दृष्टीने तू जगाकडे पहा. असं जर तू पाहिलंस तर तुझ्या ठिकाणी जो अहंकार आहे की 1400 वर्ष मी या ठिकाणी साधना केली, हठयोगाचं सगळं केलं आणि एवढ्या सिद्धी प्राप्त केल्या, पण रिद्धी सिद्धी निधी अवघीची उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. तो परमानंद जो आहे, तो परमेश्वर जो आहे, तो सगळीकडे आहे आणि त्याचं दर्शन मला होत आहे. याचा आनंद काही वेगळाच आहे. मग तो आनंद आपण घ्यावा आणि त्या आनंदामध्ये तू राहिलास तर तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही, किंबहुना आपण दोघे एकच आहोत. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे नदीचा हा तीर असो का तो तीर असो, उगमामध्ये गेल्यानंतर उगमापाशी गेलो की मग इकडचा तीर आणि तिकडचा तीर अशा दोन नाहीत, असं द्वैत नाही. आणि मग ती अद्वैताची अवस्था ती जेव्हा तुला प्राप्त होईल तेव्हा तुला कळेल की या ठिकाणी या परमेश्वराशिवाय या संवित्ती, चांगदेव पासष्टीचा शब्द संवित्ती म्हणजे परमात्मा, हा परमात्मा आणि त्याची वेगवेगळी रूपं हेच मला दिसत आहेत. आणि जग हे किंबहुना आहे, पण त्याचा भास जो आहे तो मला होत नाही. जगाच्या भासामध्ये जी माया आहे त्या मायेपासून मी सहजपणे दूर होत आहे, असं तू लक्षात घे. म्हणून दृष्टा, दर्शन आणि दृश्य ही त्रिपुटी कशी होते हा आपला विषय चालू आहे. तर एकच भगवंत सगळीकडे आहे, तोच दृष्टा झाला आहे, तो दृश्य झाला आहे आणि आपणच आपले दर्शन घेतो. याला समर्थ म्हणतात की आपणास पाहिजे, आपणासे आपण पाहावे, आपणासे आपण या नावात ज्ञान. आपणासी म्हणजे मी, आपण म्हणजे ब्रह्म स्वतः, ते ब्रह्मच ब्रह्माकडे पाहत आहे हा भाव असला तर ते जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे. आणि बाकीचे जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे फक्त पोट भरण्याची विद्या आहे असं सांगतात. आता यामध्ये एकच विषय किंवा एकच उदाहरण पुन्हा पुन्हा चांगदेव पासष्टीमध्ये येतं, कारण एक ब्रह्मसूत्र आहे, आवृत्ती असकृत उपदेशात. म्हणजे जेव्हा एखादा उपदेश असतो तेव्हा उपदेश देताना सद्गुरू जे आहे ते एकच उदाहरण 3-4 प्रकारे 3-4 वेळा ते देतात. त्यांचा उद्देश हाच असतो की ह्या उपदेशानंतर माझ्या शिष्याच्या ठिकाणी हे परब्रह्म त्याच्या अंतरंगामध्ये स्थित झालं पाहिजे. जसं आपण एखादा नारळ फोडतो, नारळ फोडताना कोणी जर विचारलं की नारळ कितीदा फोडल्यानंतर फुटतं, त्याला उत्तर नाही. समजा मी 3दा फोडलं आणि ते फुटलं नाही आणि 4थ्यांदा फोडल्यावर ते नारळ जर फुटलं, तर मग आधीच्या 3दा फोडण्याचं जे मी कष्ट घेतले ते वाया गेले का माझे? तर ते वाया अजिबात गेले नाही, कारण ते त्या 4थ्या फोडण्यामध्येच ते फुटणार होतं. म्हणून आधीचे 3सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. म्हणून आधीचे 3 मी नसते केल्याने एकदाच फोडलं असतं तर झालं असतं, असं ते असतं, असं असतं तसं असतं हाही शब्दच नाही त्या ठिकाणी. पण जे आहे
ते जसं विधिलिखित आहे तसंच ते फुटणार आहे. तशी आपली साधना जी आहे की मी किती साधना केल्यानंतर परमेश्वराची भेट आहे असा विचार न करता मी साधना करत गेलं पाहिजे आणि माझी साधना त्यातलं सातत्य जसं चालू आहे ते तसंच टिकलं तर मला परब्रह्म स्वरूपापर्यंत पोहोचता येईल. पण मी नेहमीच जर चालत असताना मागे पाहत गेलो, आता किती किलोमीटर झाले, आता किती किलोमीटर राहिले असा विचार करीत गेलो तर आता खूप झाले, आज 20 किलोमीटर झाले, आता ते आपले कपाळे दोघे आहेतच ना तिथे नर्मदा परिक्रमेमध्ये. असं ते त्यांना तर 3-4 हजार किलोमीटर आहे सगळं अंतर. पण एवढ्या अंतराची धास्ती न ठेवता किती किलोमीटर झाले हे लक्षात येण्यापेक्षा किती राहिले आता परब्रह्माच्या पोहोचण्यापर्यंत ती साधना मी सतत केली पाहिजे. कारण एकदा आपण आता काय आता 90 झाले, आता काय 10च राहिले असं म्हटलं की माणूस थोडासा ढिला पडतो. आपल्या साधनेमध्ये साधनेची प्रखरता जी आहे ती कमी होते आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की सेविलेचे सेवावे अन्न, घेतल्याचे घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेचे करावे. श्रवण आणि मनन हे आपण सतत केलं पाहिजे. जसं आपण रोज पाणी पितो, 25दा पाणी पितो, भूक लागली की आपण जेवण करतो, तसं श्रवण मनन हे नित्यनेमाने केलं पाहिजे. म्हणूनच आपल्यापैकी आज बरेच जण तिकडे संगमनेरच्या ग्रुपमध्ये सुद्धा होत आहे आणि इतरही काही ग्रुप असतील त्या ठिकाणी आपण जाता. याचं कारण एकच आहे की सगळ्या ठिकाणी जे जे चर्चा होती किंबहुना आध्यात्मिक चर्चा असती त्यामधनं मला काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे आणि मला लौकिकामध्ये काय फायदा आहे असा विचार न करता माझ्या आत्मस्थितीमध्ये जर सुधारणा होत असेल तर प्रत्येक प्रवचन हे माझ्यासाठी माझ्या सद्गुरूंनी केलेला उपदेश आहे हा भाव मनामध्ये ठेवल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगतात की असा भाव तू अखंड तुझ्याजवळ ठेव आणि मग तुला जे दिसेल ते कशा प्रकारचं आहे ते आता 21व्या ओळीमध्ये सांगतात. तैसे न वेचता भेदा संविती गमे त्रिधा, हेच जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. तैसे न वेचता भेदा. आता भेद का दिसतो आपल्याला तर तो आपल्या ठिकाणी असलेल्या अज्ञानामुळे दिसतो आणि हा भेद केव्हा नष्ट होईल, जेव्हा सद्गुरूंची कृपा होईल आणि आपलं अज्ञान जे आहे ते अज्ञान दूर होईल. तसं लोखंडावर खूप मळ साचलेला आहे आणि त्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तरी त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होत नाही जोपर्यंत तो मळ परितयाचा मळ तुटेना. आपल्या आत्मारामामध्ये ही लोहसंगे परिसासंगे लोहपिठे परितयाचा मळ न झडे. मग तो मळ जोपर्यंत जात नाही त्याचं सोनं होत नाही, पण तो जरा तापलं त्याच्यातलं मळ निघून गेला की मग मात्र त्या लोखंडाचं सोनं लगेच होतं. म्हणजे ती साधना सतत आपण केली पाहिजे. त्या साधनेचं फळ म्हणून श्रवण आणि मनन केलेचे करावे. काल परवाचे आपले उदाहरण होतं याच्यामधलंच की सुताची गुंडी आहे तर ती गुंडी कशी की सुरुवातीपासून आत बाहेर ते सूतच आहे त्याच्यामध्ये. जसा आरसा आहे, आरशामध्ये आपणच आपलं मुख पाहतो म्हणजे दर्शनाची क्रिया ही जी आपण आपल्या मुखानेच ते पाहतो. म्हणून जीवाला जोपर्यंत अज्ञानाची उपाधी आहे तोपर्यंत जीव आणि परमात्मा यामध्ये फरक आहे. तोपर्यंत जीव, जगत आणि परमेश्वर ह्या तीन त्रिपुटीमधल्या या तिन्ही गोष्टी तशाच राहणार आहेत. पण आपण जर स्वतः आत्मरूप झालो, स्वरूपी आपण स्थित झालो तर मात्र माणसाला सुख आणि दुःख हे काहीही होत नाही. नित्यानंद त्याला प्राप्त होईल. नुसदे मुख जैसे देखी जसे दर्पण मिसे, वायाचे देखणे ऐसे गमो लागे असं सांगतात आपल्याला. आता पुढे विचार येतो की आता सत्पुरुष जे आहेत ते जेव्हा जगाकडे पाहतात, जे ज्ञानी आहेत ते जगाकडे पाहतात तेव्हा त्यांना दिसतं की मीच सगळीकडे नटून आहे. त्यामुळे ते केव्हाही आनंदात असतात, ते कधी काळजीत आहेत असं नाही. आता यामध्ये आपल्या सत्यसाई बाबा त्यांचं जे मासिक असतं ते मासिक मागे वाचलं होतं. आता मध्ये थोडंसं वाचन ते बंद झालं समजा किंवा माझ्याकडे येत नाही ते. त्या मासिकामध्ये एक खूप छान गोष्ट लिहिली होती. सत्यसाईबाबांना लोकांनी विचारलं की आम्हाला जसं एखादा आमच्याकडे चोरी झाली तर आम्हाला दुःख होतं तसं तुमच्याकडे काही झालं तर तुम्हाला दुःख होतं का. आता त्याचं उत्तर त्यांनी खूप छान दिलेलं आहे की ज्याला 100 रुपये महिना मिळतो त्याचे 2 रुपये हरवले तर त्याला खूप वाईट वाटतं कारण 100रातले 2 रुपये कमी झाले माझे. आणि ज्याच्याकडे लाखो रुपये आहेत त्याच्याकडे एक 50,000 रुपये 60,000 रुपये कुठे जर हरवले तर त्याचं पण दुःख आहे. म्हणजे दोघांना दुःख हे सारखंच आहे. पण या दुःखाच्या परिस्थितीमध्ये पुन्हा आपण मूळ पदावर येणं, पुन्हा स्वरूपावर येणं हे साधुसंतांना जसं जमतं तसं संसारिक माणसाला जमत नाही. 5 पैसे हरवले काय आणि 10 लाख रुपये हरवले काय,
दोघांमधलं दुःख सारखंच आहे, पण त्या दुःखाचा परिणाम माझ्या चित्तावर कमी होतो कोणाच्या, जो स्वरूपामध्ये स्थित आहे त्याच्या. असं सत्यसाईबाबांनी खूप छान उत्तर त्यावेळेस दिलेलं आहे. त्यांचे जे प्रश्न असतात, प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती अगदी ऐकण्यासारखी आहेत. खूप चांगल्या प्रकारे ते सांगतात. म्हणून या ठिकाणी मीच नटून आहे हे सत्पुरुष पाहतात. काल आपण पाहिलं की सुताच्या गुंडीमधलं उदाहरण घेतलं. दर्शन म्हणजे पाहण्याची क्रिया आहे. तसं यत्रही द्वैतम इव भवती तदितरम इतरम जिग्राती, हे पण आपण पाहिलं. म्हणून आपण मुक्कामाला जाईपर्यंत वाटचाल करत राहणं हेच आपल्या हाती आहे. पण एकदा तिथे आपण जाऊन पोहोचलो होतो की मग ध्येय, ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटीसुद्धा त्या ठिकाणची नष्ट होते. आता तैसे न वेचता भेदा संवित्ती गमे त्रिधा, हेची जाणे प्रसिद्ध उपपत्ती या. म्हणजे भेदाने न घेता, म्हणजे आपल्यातला भेद जो आहे तो आपण मावळला पाहिजे. आणि ते न घेता जो काही पदार्थ मला दिसेल त्या पदार्थामध्ये भगवंत आहे का हे पाहायचं. आपण मारुतीचं उदाहरण नेहमी सांगतो की राज्याभिषेक झाला, त्यांना एक ती सीतेने आपल्या गळ्यातला हार जो आहे तो मारुतीला दिला. मारुतीने त्यातला प्रत्येक मणी फोडून पाहिला आणि त्यामध्ये राम नाही. म्हणून नसे राम ते धाम सोडवून द्यावे. त्या मणामध्ये जर राम नसेल तर ते मणी माझ्या कोणत्याही कामाचे नाहीत. म्हणून तो मारुती त्या ठिकाणी बसून एक एक मणी फेकत गेला. सीता म्हणते, एवढं सगळं मौल्यवान मी तुला दिलेलं आहे आणि तू का फेकत चालला? तर मी पाहतो की यामध्ये माझं आराध्य दैवत राम आणि सीता आहे का, आणि ते नसेल तर मला हे सगळं नको आहे. म्हणून या जगामध्ये की ज्या ठिकाणी राम आहे, ज्या ठिकाणी भगवंत आहे, त्या भगवंताचा स्वीकार मी करावा. आणि जी कोणती माया माझ्यासमोर असेल त्या मायेला मात्र मी दूर सारलं पाहिजे. ती माया नष्ट करता येत नाही, पण त्या मायेला दूर सारणं, त्या मायेचा प्रभाव माझ्यावर जो होतो तो होणार नाही अशी व्यवस्था मी केली पाहिजे. आणि म्हणून या ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात, जे संवित्ती म्हणजे परमात्मा, त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मूळ अहंता. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, दृष्टा दृष्टेपणे नुरे, ते समयी उत्तरे फुंज मीपणाचा. म्हणजे ते सांगतात की जेथ मुरले मीपण मुरले, म्हणजे ज्या ठिकाणी मीपणसुद्धा नष्ट होतो. म्हणजे बाहेरचा सगळा मी ज्या ठिकाणी मुरतो, ती जी अवस्था आहे तोच खरं आपल्या आत्म्याचं स्वरूप आहे. तिला मूळ अहंता असं म्हणतात. म्हणून मीच परमात्मा आहे. जशा नद्या आहेत, अनेक नद्या त्या सागराला जाऊन मिळतात. त्या सागराला मिळेपर्यंत त्या नदीचं एक अस्तित्व आहे, त्या नदीचं एक नाव आहे, त्या नदीचं एक महात्म्य आहे, त्या नदीमध्ये स्नानाचं एक पुण्य आहे. पण जेव्हा त्या सागराला मिळतात तेव्हा तिथे सागरामध्ये जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा आपण म्हणत नाही की मी हे गंगेच्या पाण्यामध्ये स्नान केलं, मी यमुनेच्या पाण्यामध्ये स्नान केलं. कारण त्या सागरामध्ये या सगळ्या नद्या स्वतःचं स्वरूप विसरून त्याच्याशी एकरूप झालेले आहेत. तसे सत्पुरुष जे आहेत, ते खरे ज्ञानी जे आहेत, ते भगवंताशी एकरूप झाल्यामुळे त्या भगवंताच्या म्हणजे विचारामध्ये, त्या भगवंताच्या अनुसंधानामध्ये ज्या ज्या सद्गुरूंच्याकडे आपण दर्शनाला जातो ते सद्गुरू त्या देहापुरते नसतात, पण इतर सगळे सद्गुरू जे आहेत ते त्यांच्या देहाच्या रूपाने आपल्यासमोर ते असतात. आणि हा विचार जर आपण मनामध्ये घेतला तर ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही, ही गोष्ट आपल्याला सहजपणे शक्य होईल. म्हणून असा बोध, त्याला अद्वैताचा बोध म्हणतो. पण असा अद्वैताचा बोध आपल्यामध्ये मुरणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. आता ही अवघड गोष्ट जरी असेल तरी ते सहज साध्य आहे. सहज म्हणजे अभ्यासाने. तुका म्हणे करिता अभ्यास, म्हणजे अभ्यास आपण करत गेलो तर ही अवघड गोष्टसुद्धा सोपी आहे. तो अभ्यास कसा करावा म्हणून भक्ती सांगितलेली आहे. की भक्ती जी आहे ती अगदी भक्तीची सुरुवात कशी असते पहा. लहान मुलांना शाळेत जाताना जेव्हा लहान असतात KG1 नर्सरी, तेव्हा शाळेत जायचं म्हणजे त्यांना खूप मोठं काहीतरी दुःख कष्ट वाटायला लागतात. रडतात ते शाळेमध्ये नेऊन सोडेपर्यंत. शाळेमध्ये आपण सोडलं, आई परत आली की ते पुन्हा त्या आईच्या मागे पळत येतात. पण त्याला काहीतरी सांगावं लागतं आपल्याला, तू जर शाळेत गेला तर तुला आल्यानंतर आम्ही हे देऊ. म्हणून कामनेने का असेना भक्ती माणसाने करावी. जसे त्या लहान मुलांना डब्बा, चॉकलेट, खाऊ आपण देतो, तशी ही सकाम भक्ती आहे. सकाम म्हणजे काहीतरी कामना, माझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी यामुळे मी भक्ती करणं हे चुकीचं नाही.
पण ती एक पायरी आहे निष्काम भक्तीकडे जाण्याची. आणि म्हणून ती भक्ती आपण जर केली तर वासुदेव सर्वम इति, सगळ्या ठिकाणी तोच वासुदेव आहे, सर्व काही परमात्माच आहे, असं ज्ञान, अशी अवस्था मला प्राप्त होण्यासाठी सुरुवातीला मला सकाम भक्ती हीच करावी लागते. कारण सर्वसाधारण माणसाला सकाम भक्ती इथूनच सुरुवात करावी लागते. म्हणून अद्वैताचा ज्यांना बोध झाला, जे साधू सत्पुरुष आहेत, ते तुमच्या आमच्यासारखे द्वैताचे म्हणजे व्यवहार जे आहे ते आपल्यासारखेच करतात, द्वैती माणसासारखेच करतात. आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला येतं की एका जमिनीच्या वादासाठी, शेतीच्या वादासाठी कोर्टामध्ये केस होती. कोर्टामध्ये केस असली तरी हे कोर्टामध्ये जाताना ते जायचे आणि आपल्या भावाच्या विरुद्ध केस आहे म्हणून यांच्या पत्नी त्यांना दोघांचासुद्धा डब्बा करून द्यायचे. तिथे गेल्यानंतर मधल्या इंटरव्हलमध्ये हे दोघे भाऊ त्या ठिकाणी तो डब्बा खायचे, जे काय दिलेलं असेल ते खायचे आणि मग पुन्हा ती केस लढायचे. आणि पण केस जेव्हा जिंकली ब्रह्मचैतन्य महाराजांनी, तेव्हा त्यांनी ते जिंकलेलं जे काय असेल, वस्तू असेल, स्थावर असेल, जंगम असेल, ते सगळं पुन्हा आपल्या भावाच्या नावाने करून दिलं. आता हा द्वैतामधला त्यांचा व्यवहार कसा असतो ते आपण सांगत आहोत की द्वैतामध्ये त्यांचं हे भांडण कोर्टामध्ये होतं, पण त्यानंतर जो फायदा होतो तो माझा फायदा नसून हा माझ्या भावाचाच आहे, त्यालाच मी दिला पाहिजे. मग त्यांना म्हणतात, मग हे तुम्ही असं भांडण केलंच का? मग ते म्हणतात त्याचं कारण एक आहे की पारमार्थिक माणसाला कोणी असा भोळा बाबडा समजू नये. त्याने जे योग्य आहे ते केलंच पाहिजे आणि केल्यानंतर जे फळ प्राप्त होईल ते माझं नसून ते इतरांना दिलं पाहिजे. हा एक आदर्श घालून देण्यासाठी मी असं वर्तन केलेलं आहे. म्हणून द्वैताचा व्यवहार जो आहे, द्वैती माणसं जसे करतात तसेच साधू संत करतात, ज्यांना अद्वैत बोध झालेला आहे. पण आपल्यातला अद्वैत बोध माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर राखणं आणि तरीसुद्धा द्वैतामध्ये वागणं, ही अशी अवघड क्रिया ते त्या ठिकाणी करत असतात. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की मनी लोचनी श्रीहरी तोच पाहे, जनी जाणता भक्त होऊ निराहे, गुणी प्रीती राखे क्रमो साधनांचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अद्वैत बोध झालेला साधू संत साधक कसा असेल तर मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. मनामध्ये, लोचनी म्हणजे आपल्या डोळ्याने, इंद्रियांच्या साह्याने जे जे दिसतं ते, आणि मनामध्ये जो जो विचार येईल तो श्रीहरीचा प्रित्यर्थच असेल. त्याच्याशिवाय इतर विचार माझ्या मनामध्ये येणार नाही आणि इतर विचारांकडे माझी दृष्टी पण जाणार नाही, माझी इंद्रिय पण इतर मायेकडे ती वळणार नाहीत. आणि अशा प्रकारे तो साधन करतो. आणि गुणी प्रीती राखे क्रमो साधनांत. गुणी प्रीती राखे म्हणजे सगुणांवर प्रेम करेल, सगुणाचं जेवढं काही करता येईल तेवढं चांगल्या प्रकारे तो करेल. आणि क्रमो साधनाचा, जो साधनेचा क्रम आहे, जे आपल्याला विहित कर्म जे आहेत ते विहित कर्म तो तितक्याच निष्ठेने करेल. आणि जरी तो स्वतःला अद्वैतबोधामध्ये असला तरी हा जो साधनेचा क्रम आहे त्यामध्ये तो कधीही भंग पाहू देणार नाही, कधी त्यामध्ये खंडितपणा कधी येणार नाही. असा जो भक्त असेल तो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशा प्रकारे हा बोध चांगदेव महाराजांना केला. आता पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज जे आपल्याला सांगतात ते पहा. दृश्याचा जो उभारा तेची दृष्टत्व होय संसारा, या दोही माझीला अंतरा दृष्टी पंगू होये. दृष्टाचा जो उभारा तेची दृष्टत्व होय संसारा. म्हणजे दृश्याचा उभारा म्हणजे दृश्य आपल्यासमोर जे उभारलेलं आहे, दृश्य आपल्याकडे जे दिसत आहे ते, त्याकडे आपली दृष्टी गेल्याबरोबर मग ते दृष्टत्व, त्याचं पाहणे जे आहे ती क्रिया आपल्याकडे येते. आणि या संसारामध्ये पाहताना ती दृष्टी आपली असते की मी संसाराकडे पाहत आहे, आणि ही मी पाहणारा आणि तो संसार मला दिसणारा, आणि त्यामधलं अंतर, आणि मी आणि तो याच्यातलं अंतर, या दोही माझीला अंतरा दृष्टी पंगू होय. म्हणजे हे जे अंतर आहे, हा जो भेद आहे दृष्टा आणि दर्शन आणि तो दृष्टा आणि दृश्य यामधला जो भेद आहे तो भेद केव्हा जाईल? जेव्हा मीच पाहणार आहे आणि मीच मला दिसत आहे, या दोन्ही गोष्टी असतील तेव्हा. म्हणून ह्या चांगदेव पासष्टीमधलं हे जे पत्र आहे अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे. या उलट आपल्या घरामध्ये जे पत्र येतात, आजकाल तर पत्र येतच नाहीत, पोस्टातून पत्र येणं फार दुर्लभ झालेलं आहे. मग आता काय येतं ते व्हॉट्सॲपवरचे मेसेज येतात.
आता ते मेसेज आले एकदा वाचले की आपण लगेच डिलीट करून टाकतो. पूर्वी पत्र यायचे, पत्राचा एक गठ्ठा व्हायचा, काही कामाचे पत्र नसेल की ताबडतोब फेकून द्यायचे. पण आईवडिलांचं पत्र आलं, पत्नीचं पत्र, नवऱ्याचं पत्र, मुलांचे पत्र हे आले की आपण सांभाळून ठेवतो. आता आपलं प्रेम त्यांच्याबद्दल असल्यामुळे तेच एक पत्र आपण अनेकदा वाचतो, पण काही वेळ एक अवस्था अशी येते की ते पत्रसुद्धा आपण फेकून देतो. पण हे 65 ओव्यांचं जे पत्र आहे, अशी जे पत्र आहेत, ती पत्र आपण आपल्या मस्तकी धारण करतो. परमात्मा, विश्व आणि जीव यांचा संबंध काय याचं विवेचन त्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून या चांगदेव 65ला खूप महत्त्व आहे. चांगदेव हे योगी होते. योगाची परिपक्व दशा म्हणजे आत्मबोध, आणि तो बोध होण्यासाठी ही चांगदेव 65 सांगितलेले आहे. योगी कसे असतात की एकांतात बसतात, आपली योग साधना करतात, खोलीमध्ये एका ठिकाणी बसलेले असतात. पण तिथून जेव्हा ते बाहेर येतात, बाहेर आल्यावर त्यांना सगळे माणसं दिसतात, झाडं, पशु, पक्षी हे सगळे दिसतात. नाना रूप दिसतात, आकार दिसतात. याचं नाव वेगळं, त्याचं नाव वेगळं, याचा आकार वेगळा, त्याचा आकार वेगळा. म्हणजे हे दृश्य विश्व जे आहे तर नाना नाम, रूप आणि आकार यांनी नटलेलं आहे, असं ते योगी या ठिकाणी पाहतात. मग हे विश्व मीच आहे हा भाव त्यांच्या ठिकाणी आला पाहिजे. आणि तो कसा येणार त्याच्यासाठी ह्या त्रिपुटी जी आहे ती त्रिपुटी घालवण्यासाठी जे ज्ञान आहे ते ज्ञान या चांगदेव 65मधून दिलेलं आहे. म्हणून द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, भेद तव तव दुण अभेदासी. अमृतानुभवामध्ये ही ओवी आहे. द्वैत दशेचं अंगण म्हणजे आपण अंगण आहे, आपलं अंगण आहे समजा, आणि अंगणाच्या बाहेर, अंगणामध्ये जे आहे तो सगळं द्वैत आहे, आणि अंगणाच्या बाहेर जाणं म्हणजे अद्वैत, अद्वैताच्या प्रांतामध्ये प्रवेश करणं. म्हणून या द्वैताच्या मध्ये राहून त्या अद्वैतापर्यंत पोचणं म्हणजे सगळे नानात्व जे आहेत, भेद जे आहेत ते सगळे माझ्याभोवती असतानासुद्धा मी त्या अवस्थेपर्यंत जाणं, या द्वैताच्या पलीकडे जाणं. द्वैताची झाडणे गुरु विणज्ञान जे सांगितलं ते यासाठी की जे जे दिसते ते सगळं द्वैतामध्ये दिसतं, पण अद्वैत जे आहे ते ह्या द्वैताच्या अंगणाच्या ओलांडून गेल्यानंतर त्याचा आपल्याला अनुभव येतो की ज्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे आपला निराळेपणा, आपल्यातले भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, हे जे आहे सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. भेद सारे मावळू द्या, ही जी कविता आहे खरं म्हणजे आमच्या कोण नाही बापट, कविवर बापट, त्यांची ही कविता आहे. आपण जे म्हणतो सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सज्जनगडावर पदाच्या वर्गामध्ये ही कविता म्हणतो. त्याच्यामध्ये हाच अर्थ आहे की भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, या वासना वैर आहेत म्हणून त्या जाऊ द्या, आणि भेद जे आहेत ते भेद आपल्याला मायेमध्ये गुरफटतात आणि म्हणून ते भेदसुद्धा दूर व्हावेत. पण आपल्या सगळ्यांच्या अंतर्यामी तोच एक परब्रह्म परमात्मा आहे, ही गोष्ट आपल्या मनामध्ये पटवून आपण घेतली पाहिजे. आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा या द्वैताचा कुठलाही प्रभाव आपल्यामध्ये येणार नाही, आणि अद्वैत स्थिती काय याचा अनुभव आपल्याला येईल. म्हणून ही अज्ञानाची उपाधी जर आपण काढून टाकली तर हे जे समोरचं दृश्य आहे, जग आहे, त्या जगाला आपल्याला काही नाश करता येते. जगाचा नाश कधीच होत नसतो, पण जगाचा आपल्यावर जो प्रभाव होतो, जो आभास होतो, तो आभास मात्र आपण दूर करू शकतो. म्हणून याज्ञवल्क्यांनी बृहदारण्यकोपनिषदामध्ये जे सांगितलं ते बोलणे, चालणे, भांडणे, संघर्ष होणे माणसांमधलं, या ज्या गोष्टी आहेत तर त्या द्वैतामुळेच आलेल्या आहेत. मग सर्वत्र एकच आत्मा आहे, आणि हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा मग म्हणून म्हणतात ते मैत्रेयीला सांगता एतावत अरे खलू अमृततत्वम इति. म्हणजे खरं म्हणजे सगळं अमृततत्व हेच सगळीकडे आहे असं मैत्रेयीला याज्ञवल्क्य ऋषी समजावून सांगतात. म्हणून माणसाच्या मनामध्ये विचार आला की विचार करणारा मी आहे, पण तो मनामध्ये विचारच येणार नाही अशी अवस्था, निर्विचार अशी परिस्थिती की मनामध्ये विचारांचा विकारसुद्धा नाही, तसा मी विचार करणारा जेव्हा नाही तेव्हा मग मी खऱ्या अर्थाने त्या स्वरूपामध्ये अखंड राहतो. आणि त्याला दासबोधामध्ये एक ओवी दिलेली आहे, जेथ मुराले मीपण तेची अनुभवाची खूण.
म्हणजे जेथ मुराले मीपणा, मुराले म्हणजे मीपणा, अहंकार, देहबुद्धी हे ज्या ठिकाणी संपतं त्या ठिकाणी तेची अनुभवाची खूण, तो खरा अनुभव साधनेमधून आला पाहिजे. आणि तो जेव्हा अनुभव येईल तेव्हा तुम्हाला कोणता अनुभव आला असं जर विचारलं तर अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलीजे, त्याला आपण अनुर्वाच्य समाधान झालेलं आहे, पण ते मला वाचेने व्यक्त करता येत नाही. तुम्ही पण माझ्यासारखे व्हा आणि तो आनंद तुम्ही पण लुटा. आणि म्हणून त्या अवस्थेपर्यंत शिष्याला आणण्यासाठी सद्गुरू आपल्याला उपदेश करतात. ही ओवी आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये 6व्या दशकात 10व्या समासामध्ये आहे. 6, 10 आणि 17. आता पुढे जे आहे ते अनुवाच्य आहे समाधान. म्हणून दृश्याचा जो उभारा, जो संसार दृश्य रूपाने दिसत आहे तो संसार आणि हे सगळं दृश्य हे माझ्यावर झालेला आरोप आहे, कारण ते दृष्टत्व माझ्याकडे दिलं आहे म्हणून मी ते पाहत आहे आणि मला हे दृश्य दिसत आहे. पण जेव्हा मीच सगळीकडे आहे तेव्हा दर्शन पण नाही, कारण दर्शन काय एकच आहे. दर्शन आपल्यासमोर असेल तर आपण एखाद्या गोष्टीचं दर्शन घेतो, समोर नसेल तर ते दर्शन किंवा तो दृष्टा आणि दृश्य हे दृश्य गेलं, दृश्य मावळलं की मग आपण एकरूपच झालेलो असतो. म्हणून दृष्टा गेला की दृष्टी जी आहे ती पांगुळ होते. दृष्टी माणसाचे डोळे समोर काहीतरी आहे म्हणून ते पाहतात, पण समोर काहीच नसेल तेव्हा जे पाहणं आहे ते पाहणं म्हणजे अंतर्मुखता आहे. म्हणून दृष्टीसुद्धा पांगुळ होते, ती संपते आणि जे दर्शन आपण घेत होतो ते दर्शनसुद्धा संपतं. म्हणून तदा दृष्टुः स्वरूपे अवस्थानम, की ते स्वरूपामध्ये अवस्थानम म्हणजे स्वरूपामध्ये स्थित राहणं ही खरे साधकासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता जो पाण्यामध्ये बुडाला, कर्मधर्माने कधीतरी होतं असं, तो जो माणूस बुडाला पाण्यामध्ये तो काही सांगत नाही की मग मी बुडालेलो आहे. आपल्याला ते दिसतं म्हणून आपण जाऊन काहीतरी मदत करतो, पण तो सांगायला काही शिल्लक उरत नाही की मला काय झोपला का, म्हणजे आपण म्हणतो हो झोपलो, हो झोपलो जो म्हणतो तो झोपलेलाच नसतो, कारण तो जागाच असतो. कारण म्हणून त्याला ते प्रश्न विचारलेला ऐकू येतं आणि याचं उत्तर काय द्यावं हे त्याला समजतं. पण जो खरा झोपलेला असतो त्याच्या ठिकाणी तुम्ही किती त्याला हलवलं तरी तो जागा होत नाही, कारण तो म्हणतो मी खूप आनंदात असं झोपलेलो होतो, मला काहीच नाही ऐकू आलं. तसं या ठिकाणी दृश्य आणि दृष्टा याच्यातील अंतर जे आहे ती अंतर बघायला दृष्टी आहे आणि ती दृष्टी पांगुळ होते म्हणजे पंगू होते. म्हणून दृश्य दृष्टा एकरूप आहेत हे ज्याला कळतं त्याच्या ठिकाणी ही दृष्टी आत्मस्थिती प्राप्त झाली आहे असं म्हणावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला चांगदेव महाराजांना जो उपदेश केला त्या उपदेशामधलं आता एक गोष्ट सांगतात की तैसे न वैतता भेदा संवित्ती गमे त्रिधा हेच जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. आता 23व्या ओळीकडे आपण वळत आहोत. तो वेळ झाली का आता? 5 वाजले आता. हां, तर दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊन असे काही आणि दृश्य विण काही दृष्टत्व असे. पुन्हा तोच विचार आला, दृश्य जेव्हा माझ्यासमोर नाही तेव्हा माझी दृष्टी घेऊन काय करायचं मला. आंधळ्या माणसाला जर समोर काही दिसत नाही, त्याचे डोळे असतात पण त्या डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती नाही. परमेश्वराने त्या इंद्रियाची ती शक्ती काढून घेतलेली आहे म्हणून त्याला ते समोरचं काही दिसत नाही. आणि म्हणून त्या आंधळ्याच्या समोर दृश्य असणं काय आणि नसणं काय ते दोन्ही एकच आहे. सूर्योदयाचा सूर्य किती छान दिसत आहे असं डोळस माणसाने आंधळ्या माणसाला सांगितलं तर त्याला ती कल्पनाच येत नाही तो कसा असेल. तो लाल आहे, तांबडा आहे, असा आहे, टमाट्यासारखा दिसतो असं किती जरी आपण वर्णन केलं तरी त्याचा अनुभव त्या दृष्टीहीन माणसाला येत नाही. पण अंतरंगामध्ये जो दीप आहे तो प्रत्येकाच्या ठिकाणी आहे आणि तो दिवा तो तेवत असल्यामुळेच आपले प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज जे अगदी लहानपणी काहीतरी कारण झालं आणि म्हणून त्यांची दृष्टी गेली आणि त्या दृष्टी गेलेल्या गुलाबराव महाराजांनी जवळपास 32 ग्रंथ लिहिले आहेत. त्या गुलाबराव महाराज यांचे ग्रंथ आपण जरूर वाचावेत. जसा मनोबोध आहे तसं त्यांचं पण आहे, जसं सगळं आपलं दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, तसेच त्यांनी ते सगळं लिहिलं आणि ते स्वतःला ज्ञानेश्वरांची कन्या मानतात. आता ही अवस्था त्यांच्या ठिकाणी प्राप्त झाली आणि ते जे लिहितात ते जे बोलतात
ते त्यांचा अनुभव आणि पूर्वसुकृत याच्या जोडीवर ते लिहितात. आणि म्हणून दृष्टी पंगू होय, दृष्टी पंगू झाली तरी पण काही बिघडलं नाही, कारण ती आत्मस्थिती त्यांच्या ठिकाणी पूर्वार्जितच होती. आणि म्हणून त्यांना आपण प्रज्ञाचक्षू म्हणतो. ज्यांची ही प्रज्ञा आहे. प्रज्ञा म्हणजे जी आपली बुद्धी आहे, बुद्धीची पण प्रगल्भाष स्तर म्हणजे ती प्रज्ञा आहे. ती प्रज्ञा ज्यांच्या ठिकाणी जागृत झाली ते खरं म्हणजे ज्ञानी आहेत. आणि त्या ज्ञानासाठी दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊन असे काही, म्हणजे ते डोळे असून काय उपयोग. म्हणून ते आपण ते म्हटलं होतं, काय उपयोग तुला आंधळ्या दीप असोनी उशाशी. म्हणून दृश्य विणं काही दृष्टत्व असे. म्हणून सांगतात की दृश्य समोर असेल तर दृष्टत्व आहे, पण दृश्य जर समोर नसेल तर दृष्टत्व आलं कुठं, ती दृष्टी आली कुठे. म्हणून द्वैताचा जो उभारा तो स्वयं परमात्माच लढलेला आहे. म्हणून दृश्य वेगळे, दृष्टा वेगळा, दर्शन वेगळे असं काही नसून ते तिने आपणच आहोत असे दर्शन घेणे त्याला खऱ्या अर्थाने दर्शन म्हणतात. म्हणून या ठिकाणी सद्गुरू कृपा कशी असते ते सांगतात की माझ्या खेरीज काही वेगळी वस्तूच दृश्य म्हणून माझ्यासमोर आल्याखेरीज मी दृष्टा होत नाही. आणि म्हणून मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडाशू अद्वयाब्दिनी विकासू वंदू आता. म्हणून सद्गुरूची कृपा कशी असते की विश्वाचा आभास सद्गुरू कृपेने नष्ट होतो. विश्व जे आत्तापर्यंत मला भासत आहे, ही माया जी मला आपल्याकडे ओढत आहे, त्या मायेचा प्रभाव कमी करणं हे सद्गुरूंच्या कृपेने होतं. म्हणून अज्ञानी माणसाला विश्व ज्या स्वरूपात दिसते तसे आता सद्गुरू कृपा झाल्यानंतर ते आपल्याला दिसत नाही. म्हणून विश्वाची प्रतीती येते, विश्व दिसतं, पण हे विश्व माया आहे, हे मिथ्या आहे हे लक्षात येतं. जसं एखादं झाड दिसतं, ते झाड दिसल्यानंतर ते हे झाड आहे, हे घर आहे, म्हणजे याच्यातला भेद जो आहे तो माणसाच्या लक्षात येतो. मनुष्याला नाम आणि रूप आकार हे सगळं दिसतं, पण तरी पण त्याच्या मागे ती दृष्टी वेगळीच प्रकारची असते. म्हणून ज्ञानीपुरुष तो आहे की ज्याच्या व्यवहारावरून, ज्याच्या चालण्या बोलण्यावरून, पाहण्यावरून, हसण्यावरून, खाण्यापिण्यावरून आपल्याला त्या ज्ञानीपुरुषांची ओळख होते. जसं आपण आपले भगवान श्रीधर स्वामी महाराज जे आहेत सज्जनगडावरचे, त्यांचा दृष्टांत आपल्याला, मला तर आपल्या या ग्रुपमधलेच आदरणीय श्री दुर्गाप्रसाद स्वामी यांनी मला त्यांच्या घरी असताना हे सांगितलं होतं. आणि नंतर ते अनेक ग्रंथामध्ये त्यांच्या श्रीधर स्वामींच्या ज्या आठवणी आहे त्यामधल्या त्या आठवणी त्या आलेल्या आहेत. ती आठवण सांगतो आणि मग आजचा भाग आपण इथे थांबूया. ते काय करायचे आणि आपण काय करतो, जे जर खरे ज्ञानी आहेत त्यांचा वागणं आणि आपलं वागणं याच्यात किती फरक आहे पहा. आपल्याला झाडावरचे आंबे तोडायचे तर आपण एक मोठी काठी घेतो, त्याला एक विळा लावतो, तो दोरीने बांधतो आणि मग हळूच तो वरचा आंबा तो तोडतो. आंबा जोपर्यंत तुटला जात नाही तोपर्यंत आपल्याला त्या फांदीला आपण सारखं त्या काठीने ओढत राहतो. एखादं उंच असलेलं फूल आहे पण ते मला पाहायचं आहे, ते मला पाहिजे आहे, तर मग कसं तरी करून ते झाड वाकवून फांदी तुटली तरी चालेल, पण ते फूल आपल्या हाताला आलं पाहिजे, गुलाब आपल्या हाताला आले पाहिजे, एकही काटा टोचला नाही पाहिजे. अशा प्रकारे आपण ते झाडातली फुलं जी आहेत ती आपण तोडतो. तर हे श्रीधर स्वामी महाराज काय करायचे, त्या झाडाखाली जाऊन उभे राहायचे. आणि असा भाव कसा असतो पहा साधू संतांचा, की या झाडामध्ये सुद्धा तेच परब्रह्माचं तत्त्व आहे जे इतर ठिकाणी जे आहे, जे भगवंताच्या मूर्तीमध्ये आहे तेच या ठिकाणी सुद्धा आहे. आणि म्हणून ते फुलं तोडायच्या वेळेस त्या झाडाला आधी नमस्कार करत असते, त्यांना एक प्रदक्षिणा घालायची की हा वृक्ष नसून प्रत्यक्ष भगवंत आहे. आणि असं म्हणून हात ओंजळ पुढे करायचे आणि त्या झाडाखाली ते उभं राहायचे. जी फुलं वरनं खाली पडतील ती वेचायची आणि ती पूजेसाठी आणायची. पारिजातकाची जी फुलं असतात ती फुलं आपल्याला वर चढून काही कधी काढावी लागत नाहीत. पारिजातकाचं अनन्यसाधारण जे महत्त्व आहे ते यासाठीच आहे की ती त्या पारिजातकाची फुलं आपण वेचतो आणि इतर फुलं तोडतो. तर तोडणे आणि वेचणे यामध्ये फरक हाच आहे की जे खाली पडलेले असतात तीच फुलं आपण ती वेचतो. म्हणून ज्ञानीपुरुष जो आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये असा मृदू भाव असतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये ती फक्त फुलं मला मिळाली पाहिजे, माझा हात तिथपर्यंत पोचला पाहिजे, ते झाड इकडे वाकलं पाहिजे आणि त्या तारेमध्ये कंपाऊंडमध्ये हात घालून आपण ती फुलं आणतो आणि जी पूजा करतो ती पूजा आणि श्रीधर स्वामींच्या मनातला भाव जो आहे त्याप्रमाणे केलेली पूजा. मग असं असेल तर
तर या ठिकाणी एकही फूल नसेल तरी माझी पूजा जी आहे ती भगवंतापर्यंत पोहोचेल आणि हजारो लाखो फुलं वाहिले तरी पण ते त्या भगवंतापर्यंत पोचणार नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात येईल तेव्हा माणसाच्या वर्तणुकीमध्ये सहजपणे फरक होत जातो. आणि म्हणून ही सगळी जी ग्रंथ आहेत, हे सगळे जे चरित्र आहेत, हे सगळे चरित्रांचं वाचन, ग्रंथांचं वाचन आपण यासाठी केलं पाहिजे की ज्यामध्ये आपलं अंतरंग बदलून जाईल. वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही. वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागे कोणीतरी पाहत आहे. वरवरचं चांगलेपणापेक्षा अंतरंगातली जी दृष्टी आहे ती दृष्टी आपल्याला आली पाहिजे. आणि ती दृष्टी आली म्हणजे जगाकडे पाहण्याचा आपला भाव प्रत्यक्षपणे बदलून जातो आणि आपण केव्हाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या आत्मस्थितीमध्ये, आपल्या आत्मानंदामध्ये आपण स्थित असतो. आणि तो खरं परमेश्वराचं दर्शन आहे. म्हणजे खरं समाधान जे आहे ते अनुर्वाच्य आहे. आणि असं अनुर्वाच्य समाधान या कामदेव महाराजांना प्राप्त व्हावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या सगळ्या ओव्या रचलेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण थांबूया. आता दुसरा भाग जो आता पुढच्या आठवड्यात आपण पाहूया. मला वाटतं आपण थांबायला हरकत नाही. जय जय रघुवीर समर्थ.